दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊ. आज तिसरा रजनीमध्ये आपण आहोत. दोन ऑफिशियल सज्जन योगीराज महाराज बुटेरे सर आणि दत्ता कडव सर असे दोन नामांकित पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतो. तीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. मी स्वतः असेन, त्यानंतर राहुलजी चव्हाण सर आणि सोमनाथजी खाडे सर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. तसेच 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी सध्या आमच्या समावेश जॉईंट आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सोहम सोनावणे याचे मनपूर्वक स्वागत. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, संकेत आणि कुणाल. टाइम सेट होतोय, लक्षात असू द्या. अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. पहिला बॉल गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज बदेलला आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता सध्या पहिला डॉट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे. अगदी आपण पाहतो खेळीमेळीच्या वातावरणात दोन रात्रीमध्ये आपण पाहिलं तर दोन संघ क्वालिफाय झाले टॉप 5 मध्ये. परंतु आजच्या रजनीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल याचं उत्तर तुम्हाला अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मिळेल. परंतु आता सध्या आपण पाहतोय पहिल्या फेरीतील मॅचेस. मागचा सामना शिरवली संघाने जिंकला आणि आता लगेचच हा दुसरा सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मंडळी. स्वर्गीय कबीर स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत सेवा फाउंडेशनच्या वतीनं. ऑन साइडला उडवण्यात आलाय बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. टिपली जाईल सेल. चिडिया छिप गई खेत में. पहिला धक्का लागेल टीम बॅटिंग करत असताना गावदेवी आपटी संघाला. फलंदाज बाद. नंतर संकेत बाद झाला म्हणजे गावदेवी आपटी संघासाठी हे काही चांगले संकेत नाही आहेत असं म्हणावं लागेल. कारण या मॅच मध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली, चांगली धावांची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि आता सध्या आपण पाहिलं तर पंकज बदेचं या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळत आहे. पहिले सुरुवातीला 2 बॉल डॉट, त्यानंतर विकेट आली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर कौशल आलेले आहेत. कुणाल कौशल ही जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट चांगला बॉल. अप्रतिम अचूक टप्पा नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. पंकज बदे आपण पाहतो नेहमीप्रमाणे जय ताडोबा कळम संघ आपण पाहतोय, सातत्याने आपण पाहतोय संघाची कमान आहे. पहिलं षटक नेहमीप्रमाणे त्याच्या खांद्यावरती असतं आणि आज देखील या रजनीमध्ये पंकज बदेचा दबदबा या बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळतोय. हो भीमर बॉल. अंपायर सिग्नल. आणि एक्झॅक्टली घडलं का. प्रचंड वेगवान चेंडू, परंतु हातातून स्कीड झाला असावा. कारण या अगोदरचे चेंडू पाहिले तर अप्रतिम त्याने हाताळले, परंतु आता भीमर बॉल संपर्क होऊ शकला नाहीये बॅट आणि बॉलचा. कदाचित आपटी संघाला देखील एक्स्ट्रा धावा मिळू शकल्या असं या बॉलवरती. नाराज आहेत बॅटर. एक्स्ट्रा 1 मिळेल नो बॉलची. यावेळेस फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक फ्रीडचा बॉल आहे. इथे धावा किती मिळतील पाहायचे, परंतु एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. जय ताडोबा कळम संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर संघाचे पुरस्कर्ते संतोष दादा राऊत हे देखील माझा आनंद घेत आहेत. शेवटचा बॉल आणि तो राहिला गोलंदाज पंकज बदेच्या नावावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि आता पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती गावदेवी क्रिकेट संघ आपटी जाऊन पोहोचलाय 1-2 वरती.
पाहिलं तर ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी आपण पाहतोय आता वेळेची प्रत्येक संघाला तंबी असणार आहे, लक्षात घ्या, कारण काउंटडाऊन तुमचं चालू आहे. अवघ्या 4 मिनिटामध्ये आणि 18 सेकंदात हे षटक कंप्लीट झाले पंकज बदेचं. तसं प्रत्येक गोलंदाजाला 5 षटकांच्या आत एक एक षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती विजय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मिड ऑफला आपण पाहतोय. कदाचित बॅटर्सला या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नॉन स्ट्राईक इनला जो मात्र फलंदाज आहे त्याच्या बॅटला स्पर्श होत बॉल मिड ऑफ कडे ट्रॅव्हल झाला. ज्या ठिकाणी प्रसाद बदेत राऊंड विकेट. ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. बॉल सल्ला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा इथे मिळतील 4 आणि आता खऱ्या अर्थाने धाव संख्येला गती देण्याचा प्रयत्न करतात बॅटर. बॉल सीमा पार आपटीला मिळतील धावा 4. वतीनं ही स्पर्धा चालू आहे. अनेक या संस्थेच्या वतीनं मागील 2 ते 3 वर्षामध्ये चांगले चांगले उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. खरं तर आपण पाहतोय ज्यांनी ज्यांनी सरळ हाताने या संस्थेसाठी मदत केली आहे त्या सगळ्यांचे पैसे अगदी आपण पाहिलं तर जो काही आर्थिक सहाय्य आहे तो मात्र अगदी सार्थकी या ठिकाणी लावला जातो असंच म्हणावं लागेल. खरं तर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य VIP डाईस समोर एक डोनेट बॉक्स देखील आहे. त्या ठिकाणी तुम्ही अगदी आपण पाहतोय स्व इच्छेने आपल्याला जे काही डोनेट करायचं असेल ते तुम्ही त्या डोनेट बॉक्समध्ये टाकू शकता. त्यांचा प्रोफाईल जर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन जर कोणाला करायचं असेल तर स्कॅनर सुद्धा, कॅनरा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रांच आणि खरं तर करंट अकाउंट, जीपे फोनपे वरती देखील आपली आर्थिक मदत आम्ही स्वीकारतो हे त्यांनी दाखवून दिलं. आणि आता त्यांचा जर आपण पाहिलं तर ईमेल ID आहे सेवा फाउंडेशन GO2022@gmail.com. फुल टॉस बॉल संपर्काने या मागचा पाय दाखवला होता, लोअर फुल टॉस आणि ते खडे खडीच तो करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज या ठिकाणी बॅटर्स वरती हावी होत आहेत. डॉट बॉल आला आणि आता धावत संख्या रफलकामध्ये जाऊन पोहोचली ती 9 या अंकावरती. शेवटचा बॉल, स्टील 1 to go. चांगली गोलंदाजी करतात विजय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. हो आणखीन एक डॉट बॉल, सबमरीन डिलिव्हरी, बिलॉंग टू द विकेट. शेवट गोड गेलाय गोलंदाज विजयने. आणि आता आपण पाहतोय ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघ आपण पाहतो काय कमालीची प्रभावशाली गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. गावदेवी क्रिकेट संघ आपटी जाऊन पोहोचली आहे 9 वरती 1-9. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी बंडू जाधव, उपाध्यक्ष विनोदजी मधुकर सोनावणे असतील, सचिव केतनजी किरण जाधव, खजिनदार अभयजी राजदत्त सोनावणे, सह खजिनदार संतोषजी बुधाजी सोनावणे, सदस्य मग गौतमजी सुरेश सोनावणे असतील, ॲडव्होकेट आनंद भास्कर सोनावणे, सिद्धेश जयराम सोनावणे आणि तेजस रघुनाथ जाधव. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी एक कमिटी मेंबर्स आहेत, त्यांच्या वतीनं ही नामांकित स्पर्धा 3ऱ्या पर्वात आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण, नीटनेटकं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा पंकज पदे. हो पायावरती चेंडू टाकलाय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, LBW, फलंदाज होईल बाद, परतावा लागेल बॅटर्सला माघारी, धक्का क्रमांक 2 लागेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ
हाफ टी संघाला फलंदाज बाद. त्या संस्थेचा प्रोफाईल जर तुम्ही अगदी आपण पाहतो गुगलवरती देखील सर्च केलं तर मागील 3 वर्षामध्ये ज्यांनी केलेलं काही सामाजिक कार्य या सर्व गोष्टींचा आढावा तुम्हाला त्यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये पाहायला मिळेल. सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने केलेले कार्य गेले 3 वर्ष 2022 ते 2025च्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय. समोर चेंडू राहिला, कदाचित आपण पाहतो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे आणि नटरा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपयश राहिलेला आहे. बाटसचा डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाज पंकज बदेने आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या सामन्यामध्ये. 2 षटकांचा स्पेल त्याने हाताळलाय. अद्यापर्यंत आपण जर विचार केला फक्त अवघ्या 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 विकेट त्याला मिळाली आहे, परंतु चांगले प्रयत्न ते करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, या ठिकाणी आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल. माफ कर, आपण पाहतोय 2 विकेट्स नंतर ही 3री विकेट त्याला मिळते आहे आणि आता पंकज बदे या गोलंदाजाचा दबदबा सध्या या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. मध्ये आपण जर चर्चा करत असेल तर मागच्या 3 वर्षाची संस्थेची नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अगदी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्या शिबिराला हजेरी देखील लावली होती. सर्व मान्यवरांच्या वतीने संस्थेचं कौतुक करण्यात आलं आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी नोव्हेंबर 2022चा जर आपण कार्यकाल पाहिला असेल तर बाल आरोग्य शिबिर चांगले डॉक्टर्स या ठिकाणी संस्थेने अवेलेबल केले आणि त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात बाल आरोग्य शिबिर त्यांच्या वतीने राबवण्यात आलं. मार्च 2023-2024चा जर कार्यकाल आपण 1 वर्षाचा पाहिला तर त्या ठिकाणी महिला आरोग्य शिबिर देखील त्यांच्या वतीने राबवण्यात आला. संपूर्ण संस्थेचे काही मेंबर्स आहेत, त्यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी त्याही कार्यक्रमाला त्याही उपक्रमाला भेट देणारे मान्यवर आम्ही पाहिलेले आहेत. त्यानंतर डिसेंबर ऑगस्ट 2024 डिसेंबर 2025 मध्ये स्वच्छता अभियान देखील या संस्थेच्या वतीनं राबवण्यात आला. वृक्षारोपण असेल ज्यामध्ये जुलै 2023 ऑगस्ट. खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक सारे उपक्रम, झाडे लावा झाडे जगवा. खरं तर पर्यावरण वाचलं तर तुम्ही आम्ही वाचू शकता, एक चांगला संदेश या संस्थेने आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर शिवजयंती सारखे उत्सव ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. हा देखील एक चांगला उपक्रम. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि हाही एक चांगला उपक्रम सेवा फाउंडेशन यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे. हॅट्स ऑफ ऑल टीम. या ठिकाणी सेवा फाउंडेशनला आपण नक्कीच त्यांचं सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. या आपण बादशा दिशेने जाऊ जिकडे आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना एका बाजूला कर्जत तालुक्यातील एक नामांकित संघ खेळतोय ध्रुवी 11 जय ताडोबा कळम, तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचा संघ आपटी संघ आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ या 2 टीम मध्ये चालू असलेला हे घमासान युद्ध. खेळाचं पहिलं सत्र सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाजीचा ग्राफ आपण पाहिला तर सध्या ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती वाटते. षटक क्रमांक गोल या ठिकाणी आपण पाहिलं 2-3 संपल्यानंतर त्या चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. गोलंदाज साहिल आलेत. हो, मागची आतली कडा संपर्क व्यवस्थित या ठिकाणी होऊ शकला नाहीये आणि ते एक सिंगल मिळेल. शॉट ऑफ गुड लेन या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप हा पिचिंग करण्यात आला, परंतु बॅटची आतली कडा लागली
एक सिंगल धाव. सरळ चेंडू पॉइंट कडे थोडासा ट्रॅव्हल होता, परंतु होत होता त्या दरम्यान गोलंदाजाने चेंडूला कॅरी देखील केलेला आहे. एक सिंगल मिळेल. संघाची धावत संख्या 1 पुढे चालली आहे. रोहन आम्हाला माहिती देतील. 12 धावा धावफलकावरती आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच जे हनुमान जोवेली आणि त्यांना फाईट करेल टीम कोळेगाव. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. हनुमान त्याने चांगला लावलाय. क्षेत्ररक्षक रोहन होते. डाऊन दी बॉल टिपली असेल. संपलाय खेळ. आणखीन एक धक्का लागेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ आपटीला. फलंदाज बा असं बढावं लागेल. खरं तर 12 धावत संख्येवरती 4 विकेट्स गमावले. थोडीशी पडझड पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतोय सध्या अडचणीत सापडलाय तो मात्र आपटी संघ. एकमेकांच्या अगेन्स्ट मला तरी असं वाटतं की पहिल्यांदाच खेळत असेल. पहिल्यांदाच या सीझन मध्ये. दुसऱ्यांदा खरं तरी माहिती आम्हाला 12th मान देत आहेत. कव्हरच्या दिशेने बॉल डीप मध्ये चालला अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी धावत संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 पुढे जाईल. 13 धावा 13 रन्स. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. सध्या आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केल्यानंतर संतोष राऊत यांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळते. कारण ते संघाचे पुरस्कर्ते. जेव्हा जेव्हा काही खेळाडू नसतात संघामध्ये स्वतः पॅकर देखील मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. आणि आता याबाई स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगले पेट्रोलिंग करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो हात खुले करण्याची संधी अजूनही एकही बॅटर्सला दिली नाहीये. एकाच चौकाराचा अपवाद वगळला कौशलचा, तर त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. ग्रुप ग्रामपंचायत कलम सरपंच महेश कुंडिलकर यांच्याकडून विकेट अटॅक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सध्या आपण पाहतोय गोलंदाजाने कामगिरी तशी केलेली आहे. आणि आता पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु हा फक्त डॉट बॉल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. कोळेगाव आणि जय हनुमान जोवेली दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील. शेवटचा बॉल. आणखीन एक रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू टाकलाय. आपठी बार जणू काय आपण पाहतोय थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. बॉल चाललाय सरळ यष्टी रक्षकाकडे. तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपन्न झालाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी आपटी संघ जाऊन पोहोचलाय 4 बाद 14 वरती. षटक स्लॉगरचं. आणि आता गोलंदाज आपण पाहतोय योगेश. पहिला बॉल योगेशचा. यावेळेस आपण पाहतोय हाफ वॉली होता, त्याला उचललाय आणि सरळ फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. आता गेअर चेंज करावा लागेल टीम आपटी संघाला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश आलेत आणि आता पहिल्याच बॉलवरती त्याचं भव्य स्वागत करण्यात आलंय. ओ यावेळी सॉन ड्राईव्ह. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल चालला. बाडी स्ट्रॉंगरला एक कंप्लीट झाली आहे. थोडंसं फंबल. तोपर्यंत 2 धावांचा अवधी या ठिकाणी जरूर मिळेल. बॅटर्स आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सध्या कुणाल खेळतात. सलामीवीर कुणाल. अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ 8 चेंडू त्यांनी फेस केलेले. 11 धावांवरती तो नाबाद खेळतोय. जास्त संधी त्याला मिळाली नाहीये, परंतु त्याच्या कोठ्यातील जे काही मोठे मोठे फटके ते त्याला मात्र आता
इम्प्रूव्ह करावे लागणार आहेत. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टीपमध्ये बॉल चाललाय, शतक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते 24-24 वरती 4 विकेटच्या मोबदल्यात. आज तुम्हाला अनेक या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. खरं तर वेगवेगळ्या बेल्ट मधील संघ आज देखील या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये दाखल होणार आहेत. कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर बदलापूर, वांगणी, कर्जत, नेरळ या परिसरातून संघ दाखल झालेत. कल्याण ग्रामीणचे देखील आहेत. आणि आता इथे सेल ड्रॉप स्वतः योगेश पोचले होते. अगदी आपण पाहतो या ठिकाणी या सन्मान आपण पाहिलं तर सन्माननीय जयवंत अवचार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. कारण अनेक मान्यवरांची मांदियाळी खरं तर आपण गेल्या 2 रात्रीमध्ये या ठिकाणी पाहतोय. फुल टॉस बॉल ऑन साईडला पण पाहतो. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला एक कंप्लीट झाली आहे. तिथे दुसरी धाव मिळेल का हा प्रश्न आहे, परंतु फलंदाज होईल बाद. अखेर धाव बाद च्या रूपानं मात्र परतावा लागेल महेशला. फलंदाज बाद. सत्तावीस धाबा धावफलकावरती आहेत. 5 विकेट्स गमावलेत. आणि आता शेवटचा बॉल, शेवट गोड केलाय. कदाचित हा बॉल मोहोपाडा गावातून आणावा लागेल. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार. नाही आहे, कारण एका पाठोपाठ फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र जितकी संधी त्याला मिळाली आहे तिचं सोनं त्याने केलेलं आहे. एकंदरीत धावा बनवल्या कुणालने. अगदी आपण पाहतो गावदेवी क्रिकेट संघ आपटीचा सलामीवीर खेळाडू. 12 बॉल 22 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. संघाची धावा संख्या 33 वरती. आणि आता 34 धावांचं लक्ष्य ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघाला. या आपण टॉस करू. जय हनुमान झोबेली आणि कोळेगाव, कोळेगावचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. झोबेली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांच्या अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तेहतीस धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता 34 धावांचं एक मापक लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या धावा चेस होतील, या धावा डिफेंड होतील. खरं तर आपण पाहिलं तर ना लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा जेव्हा असतात तेव्हा तेव्हा सातत्याने आपल्याला एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेहमी पाहायला मिळालेलं आहे. परंतु दोन्ही संघ खाडी सर आपण पाहिलं तर एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांकडे तितकंच पोटेन्शियल आहे. आणि हा सामना देखील तितकाच तुल्यबल आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 चे पर्व आहे. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी तुर्तास थांबतो. या आपण थोडंसं परिवर्तन करू. ऐकूया द्वितीय सत्रासाठी शापूर, मुरबाड आणि बदलापूरचा एक दमदार आवाज सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांना. धन्यवाद.
चला जय हनुमान जोवेली आणि कोळेगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. कोळेगावचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. जय हनुमान जोवेली संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. आपल्याला ऑफिशियल कॉल. कोळेगावचे आमचे समालोचक मित्र ओमकारजी पाटील यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सरांना विनंती आहे आपण या मंचावरती वेलकम वेलकम सुस्वागतम. जाऊया मैदानावरती. मनपूर्वक धन्यवाद. आमची एवन जोडी बदलापूरचा दमदार आवाज मान्यवर महेशजी धुळे सर, बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपाध्यक्ष मान्यवर राहुलजी चव्हाण सर, या दोघांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. अतिशय मोलाची साथ आणि एकमेका सहकार्य करत असताना दोन्ही एवन जोडीचं मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. बदलापूरच्या क्रिकेटसाठी अगदी दिवस रात्र कष्ट आणि मेहनत घेणारी ही जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मॅचला सुरुवात. पंचांचा हिरवा कंदील येतोय. गेम इज ऑन. 34 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू होतोय आणि सलामीची जोडी बॅटिंग करत असताना जय ताडोबा कळम संघाची जोडी नंबर 1 बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतीये. पहिलाच बॉल, पहिला चेंडू प्रचंड वेगवान. इथे आपण पाहताय कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. निश्चितच पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळेल. लेगबाईचा इशारा. लेगबाईची एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय. बरोबर 9:55 मित्रांनो आपण हा सामना सुरू केलाय. पहिला चेंडू पडलाय आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. बॉलर तयार. कुणाल यावेळेस फुलटोस टाकलाय. फटका चांगलाय. खाली क्षेत्र निवडत असताना मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावा. तुला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी इथे आपण पाहता. या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारी गोलंदाजी गोलंदाज कुणालच्या माध्यमातून केली जाते. चौकाराला प्रत्युत्तर दिलंय. ठोशास ठोसा. फलंदाज मैदानाच्या बाहेर. धीरज क्लीन बोल्ड. सुस्वागतम, शुभ स्वागतम. कबीर 26 ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहात आणि स्पर्धेला सदिच्छा भेट आणि आयोजकांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक माननीय ॲडव्होकेट संदेशजी ढमढरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. जय हनुमान जोवेली आणि कोळेगाव या दोन मातब्बर संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळात आपण टॉस करतो आहोत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. षटक संपलं की आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. पहिल्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एकंदरीत 5 धावा. अतिशय दर्जेदार हा सामना. जरूर मॅडी सरांनी मगाशी सांगितलं लो स्कोरिंग मॅच म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचा हाय व्होल्टेज ड्रामा असतो. 33 बनल्यात 34चा पाठलाग. जय ताडोबा कळम हा संघ मैदानावरती खेळण्यासाठी उतरलाय, मात्र त्यांना रोखण्याची ताकद ठेवतीये कल्याण ग्रामीणची टीम आहे. अर्थातच आई गावदेवी आपटी या संघासाठी पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरनं कुणाल चांगली गोलंदाजी तो करतोय. चांगल्या टप्प्यावरती मारा यावेळेस करताना पाहायला मिळतोय. याच दरम्यान क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आपण करतो आहोत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू टोलावलेला आहे. फिल्डर पाठलाग करेल. अडवण्याचा प्रयत्न असफल. चेंडू दन 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 करत सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. गती प्राप्त झाली आहे. स्कोर कार्ड वरती 9 धावा. आपण पाहताय मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि
संपूर्ण सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य या कार्यकारिणीच्या विनंतीस मान देऊन स्वर्गीय कबीर स्मृती चषकाला भेट देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान युवा डॅशिंग दमदार नगरसेवक मान्यवर ॲडव्होकेट संदेशजी ढमढेरे साहेब यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मित्र हो, काही माणसांचं येणं नुसतं येणं नसतं, तर आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. साहेब, आपण आलात, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळते प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं कबीर स्मृती चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच गावदेवी आपटी या संघासाठी पहिलं षटक कुणालनं हाताळलं. 34 धावांचा पाठलाग करतायत. धावफलकावरती जोडल्यात ते एकंदरीत 10 धावा. इथून प्रत्येक बॉलवरती नवीन समीकरणं तुम्हाला पाहायला मिळतील. बिग फाईट मुकाबला. कल्याण ग्रामीणचा धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय, तर दुसऱ्या बाजूनं जय ताडोबा कळंब हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 34 टू विन. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. इथे पहा, अगदी क्लासिकल अंदाजामध्ये कट केलंय. एक्स्ट्रा कव्हरला अगदी चिरत फाडत फिल्डरला बीट करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. टाळ्यांचा कडकडाट. चौकार. चौकाराच्या मदतीने इथे धावफलकाला गती प्राप्त करून दिली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलं. एकंदरीत पाहायला मिळतं 14 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. वेगवान तेज थरार. इथे ओव्हरपिच समोरच्या दिशेला मिळालाय आणि अगदी आमच्या मंचाला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार. हा षटकार येतोय. एकंदरीत 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्या आणि संदेशला इथे प्रश्नात पाडले. इथे कमबॅक केलंय. फसलेला फटका. चेंडू खाली फिल्डर आहे. झेल टिपला जाईल का? दोघांमध्ये कॉलिंग. गोलंदाजानं टिपलाय झेल आणि फलंदाज बाघारी परतेल. टीम कळंब संघाला लागलाय झटका. नेरळ कर्जत विभागाला बिलॉंग करणारा ग्रामीण संघ मैदानाच्या आतमध्ये. जय ताडोबा कळंब. निश्चितच दर्जेदार फाईट पाहायला मिळेल. एका बाजूने तुम्ही पाहताय कळंब आणि दुसऱ्या बाजूनं टीम मैदानावरती झुंजतीये अर्थातच आई गावदेवी आपटी. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला या ठिकाणी जोडले गेलेत. अगदी या 3 चेंडू नंतर आपण टॉस करूयात. कोळेगाव आणि जय हनुमान जोवेली या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. इथे चांगला चेंडू आहे. हलक्या हातानं निश्चितच कट केलंय. बॅटला एज लागल्यानंतर पॉइंटला ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट करतायत. 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी इथे संदेशच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सुंदर कमबॅक तो करतोय. 21 धावा इथे धावफलकावरती आहेत. 34चा पाठलाग करत असताना जय ताडोबा कळंब हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. एका बाजूनं कर्जत नेरळचं ग्रामीण क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूनं कल्याण ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी आपटी संघानं आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या 33. स्कोर कार्डचा विचार केला तर धावफलकावरती माफक धावसंख्या जरूर दिसतीये. नो बॉलचा कॉल. मोये मोये. जबरदस्त हा चेंडू होता. फलंदाजाला काही कळायच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. अंपायर डिसिजन नो बॉल. ओव्हर स्टिपिंग करतोय. तिथे अंपायरनं घोषित केलंय की हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग म्हटलं म्हणजे मित्रांनो गोलंदाजासाठी ती लक्ष्मण रेषा असते. तिला तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं पार कराल तर तुम्हाला इथे दंडित केलं जाईल. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या उद्देशानं नक्कीच हा चेंडू सुंदर टाकला होता. अगदी संपूर्ण कौशल्य, संपूर्ण ताकद या चेंडूवरती झोकली होती. फलंदाजाला काही कळायच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या सुद्धा होत्या. मात्र दैव बलवत्तर इथे बॅट्समनचं सिंगल मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. नो बॉल. नो प्लस
वन अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलकावरती एकंदरीत 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 34चा पाठलाग. अशा पद्धतीनं धावा जर खर्च झाल्या तर मित्रांनो नक्कीच आपल्याला धोकादायक ठरू शकतं. पगार कमी असेल तर खर्च कमी करा, हे सुखी जीवनाचं सूत्र असतं मित्रांनो. इथे धावा पदरात कमी आहेत, अशा धावा वाचवाव्या लागतील. संदेश खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे चांगला सूर त्याला सापडलाय. इथे आपण पाहू शकताय थ्रो चुकीच्या पद्धतीने केलाय. धावा अगदी आपण पाहिलं तर कमी आहेत खात्यामध्ये आणि अजून एक्स्ट्राच्या धावा इथून खर्च करतायत. एक सिंगल, त्यानंतर आपण पाहताय ओव्हरथ्रोची एक, अशा पद्धतीनं 2 धावा येतील. धावफलकाला वाढतायत आणि स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतं 25 वरती 25. दुसरा षटकाचा पहिला बॉल या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज संदेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे स्टेप आउट झालाय. पुढे सरसावत असताना हलक्या हातानं ड्राईव्ह केलंय. फिल्डरला पार केलं. कव्हर स्वीपरला चेंडू चाललाय. प्रयत्नांची पराकाष्ठा. सिंगल कंप्लीट आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 27 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले गेले. जय हनुमान जोबेली आणि त्यांच्या विरोधात टीम कोळेगाव. दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. आपल्यासोबत त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बदलापूर समालोचक समितीचे आमच्या उपाध्यक्ष आणि आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत. मी नगरसेवक संदेशजी डमडेरे साहेबांना विनंती करेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संदेशजी डमडेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस नाणेफेकीचा कौल इथे संपन्न करतोय. खरं तर त्यांची उपस्थिती प्राधान्य होती आणि खरं तर ते जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. जोबेली बनाम कोळेगाव सी. कॉइन स्पिन करा. छापाचा कॉल आहे. छापा आलाय. त्यामुळे टॉस जिंकलाय टीम कोळेगावने. फक्त निर्णय कळवायचा आहे. थँक्यू सो मच. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम कोळेगाव संघाने आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम जयरमान क्रिकेट संघ जोबेली संघाला. धन्यवाद. 27 धावा 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावर. उर्वरित आता इथून आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 7 धावांची गरज. पहिलाच बॉल. दे धमाका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाण्याच्या टाकीच्या दिशेला. सीमा पार. षटकार. वरती षटकार त्यानं ठोकलाय. स्कोरर लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता. एक सिंगल धावेची आवश्यकता. कोळेगाव आणि जय हनुमान झोवेली आपण दोघंही तयार राहा. कोळेगाव संघानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पुढील मॅच मध्ये जय हनुमान झोवेली बदलापूर नगरीची तुफान टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करेल टीम कोळेगाव सी. बिग फाईट मुकाबला. दोघं तयार राहा. पुढचा सामना आपली झुंज असेल. काठीकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय लो स्कोरिंग आणि अगदी सहजगत्या खिशामध्ये हा सामना टाकण्याच्या तयारीमध्ये जय ताडोबा कळंब हा संघ. एका सिंगल धावेची गरज. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. बॅटिंग करत असताना तन्मयनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि विजयाचा एल्गार इथे दाखवत असताना एका धावेची गरज. हलक्या हाताने त्या ठिकाणी फ्लिक केलंय. फिल्डर जातोय त्या ठिकाणी पकडेल. सिंगल घेण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र दुसऱ्या बाजूनं तन्मयला साथ देत असताना प्रसादला आपण पाहताय. मॅच आम्हाला कदाचित चौकार षटकारानं फिनिश करायची आहे. या अनुषंगानं ही सिंगल त्यानं टाळली कदाचित. गोलंदाज गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये कुणाल. हा सामना आपण पाहताय तर थोडासा अवघड बनलाय इथे आपटी टीमसाठी. आई गावदेवी आपटी हा संघ इथे मैदानावरती बॅटिंग करत असताना थोडासा कमी पडला. एका धावेची गरज. हलक्या हाताने कट केलाय आणि निश्चितच पॉइंटला बीट करत असताना चेंडू सीमा पार. हा विजयाचा चौकार.